नमस्कार. पोर्टल शिक्षक भरतीसाठी राज्यातले जवळपास 2 लाख प्लस उमेदवार वाट पाहतात आहे की पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू कधी होईल. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः जो अडसर आहे ती म्हणजे नवी संच मान्यता GR 15 मार्च 2024 आणि तो रद्द व्हावा यासाठी कोर्टामध्ये याचिका टाकली होती. त्याच्या संदर्भातल्या सुनावण्या सुद्धा झाल्या होत्या आणि आता फायनल सुनावणी होणार होती आणि एक मोठा युटर्न याच्यामध्ये आलेला आहे. तो काय आणि सध्याचा जो कोर्ट केस त्याच बाबतीतली सध्या जे ऑनलाईन जे स्टेटस दिसत आहे त्याच्याबद्दल संदिग्ध आहे, संभ्रम आहे, त्याच्याबद्दल काय आणि याचा शिक्षक भरतीवरती परिणाम होत असताना सध्याची वकिलांची जी स्ट्रॅटेजी आहे ती काय आहे आणि अर्थातच जी केस डिस्पोज दाखवते ऑनलाईन. जर तुम्ही स्टेटस सर्च केलं आताही तुम्ही व्हिडिओ पॉज करून पहा आणि तुम्ही बघू शकता तर त्याचा अर्थ काय आणि हा युटर्न कशासाठी घेतला आहे, का घेतला आहे आणि शिक्षक भरतीवरती कसा परिणाम होणार आहे आणि पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी सुरू होण्यासाठी आपण फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत तर आहोत. त्याच्यावरती परिपत्रक निघालच, ते तुमच्यापर्यंत पोहोचेलच. या सर्वच माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कारण जवळपास कंटिन्युअस कोर्ट भरतीचं काय, कोर्ट केसचं काय झालं, संच मान्यतेचं काय झालं याच्यासाठी मेसेजद्वारे, ईमेलद्वारे, कॉल्सद्वारे सतत विचारणा केली जात आहे. म्हणून ऍक्च्युली कालच कॉज लिस्टमध्ये जेव्हा ती केस पाहायला मिळाली नाही तेव्हा वकिलांशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण तो होऊ शकला नाही आणि आता तो संपर्क केलेला आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ ऑथेंटिक माहितीसह बनवत आहे. नेहमीच आपण ऑथेंटिक माहिती देत असतो, देत राहू, परंतु एक तुम्हाला चॅलेंज मला सर्वांना द्यायचं आहे. जर आपण म्हणत आहोत की पोर्टल भरतीसाठी, फक्त पवित्र पोर्टल भरतीसाठी टेट 2025 साठी जर 2 लाख प्लस उमेदवार वाट पाहत आहेत, मग ते आहेत कुठं, ते गेले कुठं? कधीही चॅनलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कधी पैशाची तुमच्याकडून मागणी केली नाही आणि जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत करणारही नाहीत. हा एक तुम्हाला शब्द आहे, कुणाला 1 रुपया देऊ नका. तुमची मागणी ऑथेंटिक असेल, संविधानिक असेल तर तुम्हाला न्याय मिळेल ही आपली गॅरंटी आपण देत आहोत. परंतु तुम्ही आहात कुठे? जर चॅनलवरती जर सबस्क्रायबरचा जर रेट पाहिला तर तो का 1 लाख तरी पार करत नाही, हा जबाबदारी तुमच्यावरती आहे. नक्कीच हे अपडेट तुम्हाला देण्याचं, हे सांगण्याचं कारण एकच आहे, जेव्हा योग्य माहिती असते, गरज असते तेव्हाच आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो. परंतु कमीत कमी 1 लाखाचं टार्गेट तुम्ही ठेवायचं आहे. कारण आपल्याला लढा उभारायचा आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी. या संदर्भात तुम्ही पाहिलं असेल लाईव्हला, आपण मंत्रालयामध्ये भेट घेतलेली आहे. आयुक्त कार्यालयाला आता तो मेल सुद्धा गेलेला आहे. परिपत्रक लवकरच निघेल. परंतु जी काही सध्याची जी अस्ताव्यस्त परिस्थिती आहे त्याच्यातून जे काही आउटपुट निघत आहे त्यासाठी असं वाटतं की याच्यासाठी लढा उभारावा लागणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची, सोबतीची गरज आहे. ती म्हणजे केवळ सध्या तर एवढंच करा की सर्वांपर्यंत पोहोचवा. कमीत कमी पोर्टलचा लढा सुरू करण्यासाठी, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी आपल्या चॅनलवरती 1 लाख लोक तर जोडली गेली पाहिजेत आणि ते तुम्ही पूर्ण कराल. हीच एक प्रामाणिक, प्रांजळ आणि केवळ तीच अपेक्षा आहे की कमीत कमी तेवढं तर करा. ठीक आहे, आपल्याला टप्पा फार गाठायचा आहे, परंतु प्रत्येक उमेदवाराने जर आपल्या 10 मित्रांना जरी ही सांगितलं जे आपण सांगतोय तरी सुद्धा हे सहज शक्य आहे आणि तुम्ही ते करून दाखवाल हा मला विश्वास आहे. कारण आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. कालही लढत होतो, आजही लढत आहोत आणि लढत राहू जोपर्यंत तुम्ही शिक्षक होणार नाही तोपर्यंत. चला तर मित्रांनो, मुद्द्याला हात घालूया. परंतु हे जे चॅलेंज आहे ते विसरायचं नाही, नेहमीच त्याची आठवण करून दिली जाईल. परंतु तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये प्रत्येकाला हेच आव्हान कराल, हीच फक्त एक प्रामाणिक अपेक्षा करून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, आपण जो नवी संच मान्यतेचा कोर्ट केस आहे तो युटर्न काय झालेला आहे त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करून मार्गदर्शन सुद्धा करणार आहोत. मित्रांनो, सध्या जर तुम्ही ऑनलाईन जर या केसचं जर स्टेटस पाहिलं तर मात्र ती तुम्हाला अशी दाखवते की डिस्पोज ऑफ अशी दाखवते. म्हणजे हा कोर्ट केस आताही
त्याचा निकाल लागलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा तुम्ही या कोर्ट केसचं जेव्हा स्टेटस पाहत होता तेव्हा त्याच्यामध्ये आता दाखवत होतं प्री ऍडमिशन स्टेज, म्हणजे स्टेटस मध्ये जाऊन चेक करायचं आहे, तिथं असं प्री ऍडमिशन स्टेजवरती दाखवत होती, परंतु आता ते डिस्पोज ॲप दाखवत आहे, म्हणजे याचा निकाल लागलेला आहे। मग अजून आपल्यापर्यंत का पोहोचलेला नाहीये? बरंचसं काय झालं की संच मान्यतेचा एवढी म्हणजे राज्यातील प्रत्येक शिक्षकाला तुम्ही फक्त भावी शिक्षक म्हणून नाही आहात, तर जे शिक्षक भरतीसाठी वाट पाहत आहेत प्रत्येकाला एकच आस लागून राहिलेली आहे की हा निकाल कधी लागतोय, कारण सप्टेंबर एंड पर्यंत ही संच मान्यता साठी म्हणजे पोर्टलवरती लॉग इन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रपोर्शन नुसार हे शिक्षक किती आहेत त्याची मागणी करण्यासाठी त्याच्या संदर्भात रोस्टर तपासणी या सर्व प्रोसेससाठी 30 सप्टेंबर तारीख दिलेली आहे। तोपर्यंत हा निकाल लागणं गरजेचं होतं आणि आता त्या केसचं जर स्टेटस पाहिलं तर असं दाखवतंय की निकालही लागलेला आहे, मग निकाल गेला कुठे आणि असं घडलं काय? येस मित्रांनो, अर्थातच पटत असेल आणि वास्तव असेल तर मात्र लाईक करायला सुद्धा विसरू नका। नेहमीच मी आता तुम्हाला इथून पुढे आठवण करून देणार आहे, कारण आपण माहिती देतोय त्याला कारण असं आहे तुमच्यासाठी। जेव्हा आपण शिवरोटीच्या माध्यमातून लढतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वसा घेऊन जेव्हा लढतोय, छत्रपतींच्या सर्वांना एकत्र घेऊन जेव्हा लढतोय, तेवढी एवढी तर प्रामाणिक आणि प्रांजळपणे अपेक्षा आहे, कारण नेहमीच माझ्या माता भगिनी बंधू भाऊ येऊ शकत नाहीत माझ्यासोबत, परंतु तुमचा हा जो सोशल मीडियाचा लढा आहे तो मात्र तुम्ही माझ्यासोबत आहात असंच मी ठरवून लढत आहे। मित्रांनो, या संदर्भात नक्की वकिलांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही आणि आपले पाटील सर आहेत त्यांचे सुद्धा सतत कालपासून कंटिन्यू चर्चा करण्याशी संपर्क करत होते, परंतु एवढं कनेक्शन होऊ शकत नव्हतं, परंतु त्यांनी रात्री रिप्लाय केलेला आहे आणि आज सकाळी त्यांनी त्याचं स्टेटस सुद्धा क्लिअर केलेलं आहे। तर मित्रांनो, झालं असं, सध्या आपल्या सर्वांना माहित आहे की कोल्हापूर हे नवीन खंडपीठ सुरू झालेलं आहे उच्च न्यायालयाचं, आणि आता त्या खंडपीठामध्ये सुद्धा काही केसेस वर्ग होत आहेत। मग या संच मान्यतेचं झालं काय? तर मित्रांनो, संच मान्यतेमध्ये बऱ्याच केसेस क्लब करण्यात आल्या होत्या, जवळपास वरवर पाहता 67 आणि प्लस होत्या, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळी केसेसच्या संदर्भात वेगवेगळ्या सुनावण्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जजमेंट नाही, आम्ही सुनावणी फक्त बोलते, परंतु त्याच्यामध्ये जस्टिस घुगे साहेब यांनी या केसेस क्लब करत असताना त्यांच्या थोडंसं लक्षात आलंच होतं की संच मान्यता हा विषय वेगळा आहे आणि प्रत्येक शिक्षकांच्या इंडिव्हिज्युअल केसेस सुद्धा त्या क्लब करण्यात आल्या होत्या आणि ह्याच धर्तीवरती आता जो युटर्न घेण्यात आलेला आहे तो म्हणजे या केसचा निकाल लागलेला आहे, परंतु संच मान्यताची जी केस आहे ती मात्र याच्यातून वेगळी करण्यात आलेली आहे। हा सर्वात महत्त्वाचा आत्ताचा निर्णय आहे, कारण येणाऱ्या शिक्षक भरतीवरती भावी शिक्षकांवरतीच नव्हे तर जे शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा एक मोठी टांगती तलवार होता, म्हणून खूप योग्य आणि सुयोग्य सुबद्ध निर्णय वकिलांनी यामार्फत घेतलेला आहे आणि जरी केसेसचा निकाल लागला असला तरी अदर केसेसचा लागलेला आहे। तुम्ही स्टेटस सुद्धा पाहू शकता, ऑनलाईन केस नंबर सुद्धा चेक करू शकता, टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअप चॅनल तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता। परंतु आता झालंय काय हे लक्षात घ्या, तर तो आता जो निर्णय आहे जो संच मान्यतेच्या संदर्भात तो आता काय येईल असं वाटलं होतं, पण आतापर्यंत यायला हवा होता, परंतु आता ती केस त्याच्यापासून वेगळी करण्यात आलेली आहे आणि वकिलांनी जो चांगला निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा काय ते आपल्याला समजणं गरजेचं आहे। त्या अगोदर सर्वांना तुम्हाला एक चॅलेंज दिलं होतं की सर्वांनी आपल्याला युनिव्हर्सला आपण एक आव्हान करायचं आहे की आपण संच मान्यता हा काळजी रद्द होणारच आहे। तुम्हाला अजूनही काय वाटतं? जरी हा निकाल लागलेला आहे, मी सांगते युटर्न घेतलेला आहे, पुढचं मी तुम्हाला कंटिन्यू करते ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहिणार आहात, कारण याचाच परिणाम आज झालेला आहे। संच मान्यतेचा निकाल सर्व केसेस बरोबर लागला असता परंतु तो पॉझिटिव्ह लागला नसता, कारण बऱ्याच केसेस आहेत, म्हणूनच याच्यामध्ये आता जो वकिलांनी खूप चांगलं आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। अजूनही आपण असंच युनिव्हर्सला आव्हान करूया, परंतु नुसतं आव्हान करून चालत नाही, तर तुमची गरज सुद्धा सांगावी लागते। संच मान्यता काळजी रद्द झाला पाहिजे, का झाला पाहिजे तर मोठ्या पदांची भरती झाली पाहिजे, हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहिणार आहात आणि अर्थातच मी युनिव्हर्सच्या लॉवरती विश्वास ठेवणारी, प्रामाणिकपणे प्रयत्न करणारा आणि त्याच्यानुसार रस्ता पकडणारी आपण सर्व शिक्षक आहोत। येस मित्रांनो, आता वकिलांनी जी केस आहे जी कोल्हापूरच्या हायकोर्टमध्ये आता ती वर्ग करण्यात आलेली आहे आणि आता मात्र इथं रेसिपी टाकण्यात येणार आहे। आता मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहत होतो की तारखावरती तारखा मिळवत होत्या किंवा याच संदर्भातली अजून एक रुमर्स अशी पसरते
ही संच मान्यता कोर्ट केसची तारीख होती ती 8 ऑक्टोबर होती, ती करून आता 19 ऑक्टोबर झालेली आहे। कोणीतरी कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा मला अशीच एक कमेंट टाकली होती, परंतु मित्रांनो असं काही नाहीये, ती वेगळी केस होती। थोडेसे नंबर तुम्ही चेक करायला विसरू नका जेव्हा तुम्ही ऑनलाईन चेक करत आहात। आणि संच मान्यतेच्या कोर्ट केसचं जजमेंट सुद्धा तुम्हाला सोमवार ते मंगळवारी तुम्हाला कोर्ट केस म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या याच्यावरती तुम्हाला जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल, परंतु तिथं तुम्हाला संच मान्यतेचा जो निर्णय आहे तो मात्र त्याच्याबद्दल कोणताही उल्लेख असलेला दिसणार नाही। त्याचं कारणच असं आहे की ती सध्या ती कोर्ट केस आहे ती कोल्हापूर खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। अतिशय उत्तम निर्णय वकिलांनी या संदर्भात घेतलेला आहे आणि आता मात्र या संदर्भात प्रेसिपी दाखल केली जाणार आहे, ती म्हणजे कोल्हापूर कोर्टामध्ये। आता मला सांगा की तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की तारीख पे तारीख मिल रही है बट रिझल्ट नहीं आ रहा है, असं का? तर मित्रांनो हे गरजेचं होतं आणि नेहमीप्रमाणेच आपण सर्वांना सांगतोय की हा संच मान्यतेचा काळा GR आहे तो रद्दच होणार आहे, कारण तो NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चं सुद्धा उल्लंघन करतं। एवढंच नव्हे, विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा अधिकार RT ऍक्टचं सुद्धा उल्लंघन करत अशा बऱ्याच ऍक्टचा हा कायदा हा GR आहे, परिपत्रक आहे 15 मार्च 2024चं नवी संच मान्यता संदर्भात ते उल्लंघन करत आहे। शासनालाही माहिती आहे म्हणून तर त्याच्यामध्ये ते सुधारणा करत आलेले आहेत, रद्द करू असं माननीय दीपक केसरकर सरांनी सुद्धा सांगितलं होतं। पाठीमागच्या संच मान्यतेच्या व्हिडिओ संदर्भात मी तुम्हाला पूर्ण त्याचा तारीखवार तपशील दिलेला आहे आणि आता मात्र ती रद्द होण्यासाठी खूप गरजेचं होतं की ह्या केसेस पासून फक्त संच मान्यताचा केस आहे ती वेगळी करण्यात यावी। मित्रांनो ती करण्यात आलेली आहे आणि आता प्रेसिपी येत्या आठवड्यामध्ये आता कोल्हापूरच्या कोर्टामध्ये टाकण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये काय होईल लक्षात घ्या, कोल्हापूरचं खंडपीठ हे नवीन असल्यामुळे बरेच केसेस आहेत त्या तिकडे वर्ग करण्यात आलेले आहेत, त्याच्याबरोबर जजेसची तिकडे अपॉइंटमेंट झालेली आहे आणि PPP पब्लिक प्रोसिक्युटर सरकारी वकील आहेत त्यांना सुद्धा ऑप्शन देण्यात आले होते की तुम्हाला मुंबईला राहायचे की तुम्हाला कोल्हापूरला जायचे। तर जे आहेत ते कोल्हापूरला गेलेले आहेत, परंतु जेव्हा जजेसची तिकडे अपॉइंटमेंट करत असताना ती मात्र गव्हर्नर म्हणजे राज्यपाल यांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये कोणाचाही त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश असतात त्यांनी केला, त्याच्यामध्ये कोणाचाही फेरफार नसतो। तुम्हालाही नियम माहीत नसतील तर जाणून घ्या। त्यामुळे आता ही केस आहे कोल्हापूर कोर्टामध्ये। कोल्हापूर कोर्टमध्ये सध्या जास्त केसेस नाहीयेत, त्यांच्याकडे सध्या बर्डन नाहीये, नवीन कोर्ट फॉर्म झाल्यामुळे सर्वच प्रोसेस नवीन ह्याच्यामध्ये जाते, म्हणून ही केस आपली दिवशी बाहेर पडणार सुद्धा आहे। आणि आता मात्र पुढच्या आठवड्यामध्ये याच्यावरती आता प्रेसिपी टाकली जाते। पाहूयात या प्रेसिपीमध्ये वकील एकच डिमांड करणार आहेत की याचं जजमेंट दिलं जावं। तर मित्रांनो आता याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत की जे पुढचे बेंच असणार आहे ती कदाचित पुढची जी सुनावणी आतापर्यंत झालेली आहे ती पुन्हा एकदा ऐकण्याची मागणी करू शकते, किंवा त्याचबरोबर आता ही जजमेंटची डायरेक्ट जजमेंट सुद्धा देऊ शकते। अशा दोन पॉसिबिलिटी आहेत, हे तुम्हाला आपण चॅनलवरती सांगूच, त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या संदर्भातली A to Z अपडेट भेटेल। आपला लढा मोठा आहे, लढाई मोठी आहे, त्यामुळे छोटी छोटी प्रत्येकाने खारीचा वाटा याच्यामध्ये उचलायचा आहे, सर्वांपर्यंत शेअर नक्की करायचा आहे। तर मित्रांनो ह्या ज्या दोन पॉसिबिलिटी आहेत त्याच्यामध्ये अजून म्हणजे जरी वेळ लागला मित्रांनो बघा लेट पण थेट व्हायलाच हवं, जरी वेळ लागला तर नवीन बेंच आहे त्यांनी पुन्हा एकदा जरी वकिलांकडून सुनावणी ऐकून घेतली, काळजी करू नका, 30 सप्टेंबर ही डेडलाईन अजिबात नाहीये, त्याच्या पुढे सुद्धा मुदतवाढ डिसेंबर पर्यंत वाढून मिळते। 2022, 23, 24 जशी ऑनलाईन संच मान्यता झाली आहे तोच इतिहास आहे, त्यामुळे आपल्याला तितकासा परिणाम होत नाही। पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू व्हायला आपल्याला लढा सुरू करावा लागणार आहे, आपल्याला आंदोलन उभारावंच लागणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त लोकांना चॅनलच्या माध्यमातून जोडायचं आहे। त्यामुळे वकिलांना यांच्यासोबत त्यांनी बरीच चर्चा केली आणि त्यांनी आता ही केस वर्ग केलेली आहे। त्यामुळे जरी पुढची जी बेंच आहे त्यांच्यासमोर ही प्रेसिपी जाणार आहे तेव्हा त्यांनी जर पूर्णतः सुनावणी जर ऐकण्याची जर विनंती केली तर पूर्णतः याच्यावरती सुनावणी होईल, किंवा पाठीमागच्या सुनावणीचे मिनिट्स आहेत, लॉज ऑफ फॅक्ट्स आहेत ते आता घेतले जातील पाठीमागच्या सुनावणीतून, त्याच्यावरती सुनावणी होईल। परंतु मला असं वाटतं प्रामाणिकपणे, मी स्वतः ॲडव्होकेट आहे, तुम्ही तुमच्यातले बरेच बांधव याच्या संदर्भातले प्रॅक्टिशनर किंवा एक्सपर्ट असू शकता की याच्यावरती पुन्हा एकदा सुनावणी होणंच गरजेचं आहे।
कारण आता जेव्हा रेसिपी टाकली जाईल जास्त लोड नाहीये कोल्हापूरच्या कोर्टवरती, त्यामुळे आणि त्याच्यावरती एक सुयोग्य सुबद्ध आणि संविधानिक निर्णय अपेक्षित आहेच, तो येईलच. हाच महत्वाचा युटर्न आणि मोठा युटर्न, कारण याच्यामुळे शिक्षक भरतीवरती जे संख्या आहे त्याच्यावरती मोठा परिणाम होणार आहे. अर्थातच येणाऱ्या काळामध्ये 30,000 प्लस शिक्षक भरती व्हायलाच हवी पवित्र पोर्टल मार्फत. याच्या संदर्भात आपण नेहमी पॉझिटिव्ह आहोत, असं सकारात्मक राहू. कोर्ट केस संदर्भात सुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि मित्रांनो आपण पॉझिटिव्हच असणार आहोत, कारण हा निकाल मात्र आपल्या बाजूने लागणार आहे. आणि जर लागला नाही तर मात्र आपण सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा धाव घेणार आहोत, असंच प्राथमिक शिक्षक संघटनेने सांगितलेलं आहे. त्यांच्या सोबत आपण लढत आहोत. नेहमी सतत फॉलोअप चालू असतो, प्रामाणिक प्रयत्न तुम्ही पाहत असता. आतापर्यंत याच सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्हाला इन डिटेल मध्ये ही माहिती दिली जाते. त्याचं कारण असं आहे की प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना हजारो हात मदतीचे पुढे येतात आणि तुम्ही फक्त एकच करा की सर्वांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोक कशी आपल्यापर्यंत पोहोचली जातील याच्यासाठी तुमचं मला एवढंच सहकार्य हवं आहे. आणि कायद्याच्या लेवलला असेल, पोर्टलच्या लेवलला असेल, मंत्रालय लेवलला असेल, आयुक्त कार्यालयाच्या लेवलला असेल किंवा कोर्टाच्या लेवलला असेल, कशी लवकरात लवकर ह्या केसचा निकाल लागेल त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहतोय. तुमच्या आशीर्वादानं असंच राहू. अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र. लड़ेंगे और जीतेंगे भी इसी विश्वास के साथ. चलिए अगले अपडेट्स के साथ जल्दी मिलते हैं.